ताई जरा स्पष्ट सांगा, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? रमा, तुझा नवरा येतोय, तुला त्यांची गोष्ट जास्त चांगल्याने समजते ना, तर मग त्यांना विचार. काय म्हणत होत्या वहिनी? त्या बी हेच बोलत होत्या का तुम्हाला विचारा काय झालंय. रमा, ह्यांची इच्छा आहे की आजपासून आत्याला आपण सांभाळावं आपल्या भागात. काय झालं? आत्यांना ठेवण्यात आनंदच आहे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद नशिबानेच मिळतात, पण आत्यांना सांभाळायला आपल्याकडं जे बी आहे त्याहून जास्त तर नाही करू शकणार ना, जेवढं आनंद भाऊ आणि बाबा करू शकतील. आत्या त्यांच्या सोबत राहतील तर औषध पाणी सगळं नीट होईन आत्यांचं. कारण आता त्यांची परिस्थिती चांगली आहे, बाबांची पेन्शन आहे, तुमच्याकडची नोकरी आहे, आनंद भाऊ बी काम करतायत. आपलं तर अजून बी कसं तरी घर चाललंय, कमाई बी तेवढी नाहीये, आत्यांसाठी तेवढं काय नाही करू शकणार. आणि हे तवर तसंच राहीन जवळ तुम्हाला नवीन नोकरी नाही मिळत. बरोबर आहे, तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे रमा. पण एक गोष्ट समजून घे, जर त्यांची इच्छा आहे की आत्याची जबाबदारी आपण घ्यावी तर आपण नाकारू नाही शकत. आपल्याला आत्याची जबाबदारी उचलावी लागेल. आत्या आपली सुद्धा आहे ना. हा आहेत, पण बाबा आत्यांना सांभाळतील तर ते आपल्यापेक्षा चांगलं सांभाळू शकतील. त्यांचं तिथं राहणंच योग्य आहे. तुम्ही इथंच थांबा, मी आई आणि ताईंसोबत बोलून येते. हे बघ, तुला समजत नाहीये, परंतु हळूहळू तुला समजेल मी काय बोलतोय. आपण आपल्या जबाबदारीपासून ह्यामुळे पळून नाही जाऊ शकत, कारण आपली जबाबदारी घेणारा दुसराही कोणीतरी आहे. त्यांनी ही जबाबदारी आपल्यावर टाकली आहे, त्यामुळे आता आत्या ही आपली जबाबदारी आहे, कायमस्वरूपी. काळजी नको करूस, बाकी सगळं बघूयात. एकदम बरोबर ठिकाणी तीर लागलाय आई. भीम, हा, डॉक्टरने सांगितलं की आत्याला आपण भेटू शकतो. चल ये. आलोच दादा. चला तुम्ही पण. चल. भीमरावाला तुम्ही सोडून का नाही देत? असं कसं बोलत आहात वहिनी? तुम्ही त्या अभद्र भीमरावाविषयी बोलत आहात ना, ज्याच्यामुळे आपण आपल्या वैभव देवला गमावलेला आहे. नाही 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 नाही, भीमरावाला आपण सोडू शकत नाही प्रचंड देवजी. तुझी काय इच्छा आहे की आम्ही त्या भीमरावला सोडून देऊ, त्याला सुखरूप जगू देऊ? हे बघा, वैभवला पण हेच पाहिजे होतं ना, की भीमरावाला कोणी त्रास नाही द्यायला पाहिजे. अहो, मी तर म्हणते की आपल्याला भीमरावशी लांब राहायला पाहिजे आणि मग त्याला करू देत, त्याला काय करायचे ते. असं केल्याने आपल्या वैभवच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल. अहो, तुम्ही नाराज नका हो. हे बघा, भीमरावमुळे तुम्हाला एवढं अस्वस्थ होताना मी नाही बघू शकत. बायको आहे तुमची, मला तुमची काळजी वाटते.
इकडे ये. आम्ही म्हणालो इकडे ये. हो. पकड. ऐकलं नाहीस का? पकड हे. घे. आता याच चाकूने तू तुझा गळा कापून घे. तुझी शपथ. आम्ही त्या अपशकुनी भीमरावला सोडून देऊ. कापून घे आपला गळा. कापून घे. वेळ हवाय. ठीक आहे, थोडा वेळ घे. तोपर्यंत आम्ही चहा पितो. चहा पिऊपर्यंतची वेळ आहे तुझ्याकडे. दुखतंय खूप. पण तुम्ही पडलात कसं ताई? तुम्हाला चक्कर बिक्कर तर नाही आली ना? नाही. मला वाटतंय की कोणीतरी मला धक्का दिला. धक्का? तुम्हाला कोणी? अहो तुम्हाला माहित पडलं नसेल तेव्हा आम्ही सगळे लगेचच आलो होतो. पण जिजाबाई, काल रात्री मीराने तुला कानाखाली मारली होती. तर तूच तर. माहिती होतं मला. माहिती होतं असंच होणार. घरात कोणाला बी मला बोलायची संधी मिळाली आणि ते ऐकवणार नाही असं तर होऊच शकत नाही. कोणाकडे काही पुरावा नसतो, पण चूक नेहमी माझीच असते. काय ना जिजाबाई, आणि तुझ्या वृत्तीला मी चांगलंच ओळखतो की. आणि मग तू हे नवीन नाटक सुरू केलंयस. मीरा आता आपल्या बरोबर नाही राहणार. म्हणजे आणि या घरात कोणी निर्णय नाही घेऊ शकत का की कोण कुठे राहणार आहे? हा तेच. तुम्ही पण हा निर्णय एकटे नाही घेऊ शकत. तुला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे नाही पाहिजे तर नाही पाहिजे. आता आपल्यासोबत नाही ठेवायचं आपल्यासोबत पण त्यांना. मी आहे ना. मी आहे अजून. आत्या माझ्या आणि रमा सोबत राहील. परंतु आता तुम्ही लोक ह्या विषयावर हॉस्पिटलमध्ये भांडू नका. आणि बाबा, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणाची नियत कशी आहे. पण तरीही मला असं वाटतं की फक्त नियत बघून ह्या विषयात यांना पूर्ण दोषी नाही मानू शकत. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. काय झालं मीरा? डॉक्टर साहेबांना बोलव. काय झालंय पण? काय झालं? डॉक्टर साहेब, मला थोडंसं विष आणून द्या. डॉक्टर साहेब, आत्या, नाही जगायचंय मला आता. काय बोलतीस तू मीरा? मला कोणावर ओझ नाही व्हायचंय आता. मरून जाऊ दे मला. असं का बोलताय तुम्ही? इतकं काही नाहीये. तुम्ही फक्त असं समजा की इतके वर्ष तुम्ही बाबांसोबत राहिलात, आता तुमच्या भाच्या सोबत राहणार आहात. पण पोरा. बाबा, मला काही माहित नाहीये. मी आत्याला घरी घेऊन चाललोय. मी आत्ता टांगा घेऊन येतो. चला, तुम्ही माझ्या बरोबरच आला. औषधे देतो आणि कशी घ्यायची तेही सांगतो. चला. बाबा, आपण पण बाहेर जाऊया. आत्याला थोडा आराम करू देत.
मीरा तू आराम कर. लई लागलंय ना? ताई, तुम्ही तर चाला फिरायच्या बी लायकीच्या नाही राहिल्या. कुबड्या घेऊन बी. तस ताई, आता हिशोब बरोबर झालाय नाही का? काल रात्री तुम्ही मला मारलं, आज सकाळी तुम्ही पडला. आजपासनं माझा आणि तुमचा संबंध संपला. अन हा, एक शेवटची गोष्ट. ते तुम्हाला जो धक्का दिला होता ना, तो मीच दिला होता. आणि बघा, त्या धक्क्याचा परिणाम असा झाला की सरळ आमच्या हिश्श्यातून उठून भीम आणि रामाच्या हिश्श्यात जाऊन पडलात. लई हाऊस होती ना तुम्हाला. आता रा शेजारी बनून. हा, काय विचार केलास मग? कापून घेशील आपला गळा? नाही, तुला एक संधी दिली होती, तू दवडलीस. आता जे होतंय ना ते गुपचूप होऊ दे. आणि इथून पुढे मध्ये बोललीस ना तर हा चाकू तुझ्या हातात देणार नाही, तर यानेच तुझा गळा कापे. चल जा आता, जा. वैभवच्या मृत्यूची किंमत तुला चुकवावीच लागेल भीमराव. माहिती होतं असं काम तूच करू शकतेस जिजाबाई. मला चालण्या फिरण्याच्या लायकीचं न ठेवून घराच्या बाहेर काढलंस. बघ, तू बी एक दिवस तूही असंच लाचार आणि हतबल होऊन घराच्या बाहेर पडशील, जेव्हा तू बी चालण्या फिरण्याच्या लायकीची नसशील. आणि तवा मी प्रार्थना करेन, तुला कोणी सांभाळावं त्यावेळेस तो फक्त आणि फक्त भीमच असेल. आणि तो दिवस कवाच येणार नाही ताई. आराम करा तुम्ही. या घरावरती माझ्यापेक्षा आधी तुमचा हक्क आहे. आणि आम्ही काय पोषणार तुम्हाला? पालन पोषण तर तुम्ही केलंय आमच्या मुलांचं. नेहमी तुम्हीच तर मला सांभाळून घेतलंय ताई. तुम्हीच तर नेहमी बोलता ना की मी तुमची वहिनी नाही, छोटी बहीण आहे आणि हे तुमचा कुटुंब आहे ताई. आम्ही सगळे तुमचे आहोत. हे घर तुमचं आहे. वैद्यजीने औषध दिलंय ना, आणि आम्ही सगळे आहोत की समद व्यवस्थित होईल. तुम्ही आणि त्या भीमाबाईनं डोक्यावर चढवून ठेवलंय यांना. लायकी नाही या बाईची माझ्या घरात राहण्याची. तुम्हाला जो धक्का दिला होता ना, तो मीच दिला होता. आणि बघा, त्या धक्क्याचा परिणाम असा झाला की सरळ आमच्या हिश्श्यातून उठून भीम आणि रामाच्या हिश्श्यात जाऊन पडलात. आत्या, टांगा घेऊन आलोय. तुम्हाला टांग्यात बसवण्याची व्यवस्था करतो. भीम, बस. काय झालं आत्या? माझी एक गोष्ट लक्षात ठेव पोरा.
जवाबी जिजाबाई तुझ्या दारावर लाचार होऊन येईल. दरवाजा बंद नको करू. तिला आपल्या घरात ठेवून तिची सेवा करशील ही माझी शेवटची इच्छा आहे. आत्या आणि दुःखाची गोष्ट की तुमची ही शेवटची इच्छा मी पूर्ण होऊ देणार नाही ताई. आणि भीम ज्या दिवशी अशी येळ येईल ना त्या दिवशी मी मरण पसंत करल, पण तुझा आधार कवच नाही घेणार. काय झालं आत्या? असं का बोलत होत्या ह्या? काय नाही भीम, मला थोडस विष आणून दे ना. नाही जगायचंय मला, मरून जाऊ दे मला. तुमचा अजून संसार बी सुरू झालेला नाही आणि मला लंगडीला या म्हातारीला कुठवर सांभाळणार. आतापर्यंत दादा आणि भीमाबाईवर संकट होत, पण आता तुझ्यावर ओझं नाही व्हायचंय मला. असं नका बोलू आत्या. ओझं नाही व्हायचंय मला आता. काही नका बोलू आत्या. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता ना. नेहमी माझं बोलणं ऐकता ना तुम्ही. हे पण बोलणं ऐका ना आत्या. जिथे नाती असतात तिथे जबाबदारी कधी संपत नाही आत्या. आज माझी आई भीमाबाई नाहीये, पण भीमाबाईचा मुलगा भीमराव अजून जिवंत आहे आत्या. आणि त्यांची सून पण. असं नका म्हणू आत्या. रामजी, नगरपालिकेचा ऑफिस तर इकडे आहे, मग आपण इकडे कुठे चाललो? आणि भीमानं जी चिठ्ठी दिली आहे आधी ती जाऊन जमा करूया. पुरंजन, मी ना भीमला तर बोललो की तुझ्या जागी मी काम करणार, पण विचार करतोय ते काम ना मी करणार नाही त्याला करून देणार. नाही करणार? असं कसं बोलतोस रामजी? एकतर आपल्याला काम मिळत नाही आणि जे काम मिळून राहिलंय त्याला करण्यात तरच काय आहे? मला माहिती आहे का तू हे काम का करत नाही आहेस, कारण की हे काम भीमानं दिलंय म्हणूनच. एका पोराने आपल्या बापाला काम द्यावं याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट काय असेल? पण इथे कारण वेगळं आहे. त्यानं स्वतःचं काम मला दिलंय आणि मला संधी मिळाली आहे की हे काम सोडून द्यावं आणि तो विचार संपवावा जो वर्षानुवर्ष जातीगत व्यवस्थेच्या नावावर आमच्या समाजात वाढत चाललाय. पोषक होत आहे विचार. काय बोलतोस तू? हेच की आपल्या जातीची माणसं फक्त झाडू मारायला आहेत, घाण साफ करायला आहेत. जर भीम आणि माझ्यासारखी शिकलेली माणसं हे काम करणार तर कोण विश्वास ठेवणार आपल्या जातीच्या माणसांवर? तुझं सगळं म्हणणं ठीक आहे, मी मानतो, पण हा विचार कर की ही गोष्ट भीमाला माहिती पडली तर नाही काय वाटणार. मी त्याला समजावणार आणि त्याला कळेल पण. आणि असं नाहीये की त्याला समजतच नाही, पण बऱ्याच वेळा परिस्थितीमुळे नाईलाज होतो त्याचा. आणि जेव्हा त्याचा नाईलाज होतो तर एक बाप होण्याच्या नात्याने माझं कर्तव्य असतंय की मी त्याला आधार द्यावा. तेच करतोय. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय.
लड़ा